ह्या रस्त्यावरती 2 वर्षापासून स्टॉल लावतीये. एक छोटासा स्टॉल आहे माझा. तर मी ह्याच जागेवर फक्त 4 ठिकाणी फिरली. मला 4 लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली. आता ही कंप्लेंट म्हणजे कशी, मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती, तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली. जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला कोणी त्रास नाही दिला, पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरू केला. पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता. मी रोज यायची, अशी हात जोडायची, दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या, मी माझ्या घरात एकटीच कमवणारी. कोणी माझ्यावर दया नाही केली, थोडीशी पण दया नाही केली. मी 20 दिवस रडली, हात जोडली, दादा मला चालू करून द्या. शेवटी एक विशाखा ताई करून आहे, ती मला बोलली की तू इथे लाव जरा, बघ इथे काय होतंय का नाही. तर तिने मला थोडीशी मदत केली. इथे लावली गाडी. कुठे? इथे याच्या पाठच्या काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी मी स्टॉल लावला, दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला. मला वाटलं की आता चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. त्या हिंदी माणसांनी काय केलं, मराठीवाले जे ऑटोवाले, जे मराठीमध्ये हिंदी असतात, कळलं ना तुम्हाला, त्यांनी काय केलं, ऑटोवाले आले, 200-300 ऑटोवाले आले. किती? 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले. मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा. मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे. नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय, हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का. पालिकेने बाकीच्या लोकांवर कारवाई केली नाही केली ना. मी तुम्हाला तेच सांगते, मी मुद्द्यावरतीच येते. इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरवून. आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला, तर आपण मराठी माणसाचं ऐकणार की काहीतरी विचार करून बोलत असेल. पण नाही, कुणी कंप्लेंट केली, हिंदी माणसांनी कंप्लेंट केली. ऍक्शन कुणी घेतली, मराठी माणसांनी, ऑटोवाल्यांनी. संपली गोष्ट इथे. परत मग तिथून मी इथे आली, माझा धंदा बंद केलाय. ताई माझी काय हालत झाली असेल, माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल. मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाहीये. ठीक आहे. तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली, पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. माझी मागणी एवढीच होती. पहिले माझं 1 मिनिट ऐका दादा. हे झालं, तिथून मला इथे आणलं. तिथून काय केलं, हे बघा, हा जो ब्रिज आहे इथून फोटो टाकला की इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला. तर इथून फोटो गेला, केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेन. तुझी गाडी तोडून टाकेल, गाडी काढ इथून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे.